महाराष्ट्र बाजारपेठेचे विजन आहे. मुंबईमध्ये 5 सुपर मार्केट, पुण्यामध्ये 5 सुपर मार्केट आणि 36 जिल्ह्यामध्ये 36 सुपर मार्केट आपण बनवणार आहोत. किती? 36 सुपर मार्केट आणि 367 तालुके आहेत महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक तालुक्यामध्ये एक मिनी सुपर मार्केट, असं 18 वर्षाचं महाराष्ट्र बाजारपेठेचे विजन आहे. आणि 2036 म्हणजे 18 वर्ष पूर्ण होतात. 2036 पर्यंत महाराष्ट्र बाजारपेठ 18,000 करोडचा होणार आहे. किती होणार आहे? 18,000 करोडचा महाराष्ट्र बाजारपेठ होणार आहे. किती शून्य असतात 18वर? 18वरती किती शून्य असतात? 18,000 करोड वरती किती शून्य असतात? 18,000 करोड वरती किती शून्य असतात? कोण बोललं? कोण बोललं? उभे राहा, उभे राहा, उभे राहा, खरंच उभे राहा. 10 शून्य असतात बघा, म्हणजे खरंच तुम्ही 18,000 करोड वरती पोहोचणार. बरं ऐकून घ्या, 18,000 करोड वरती 10 शून्य असतात. 18 3 शून्य म्हणजे 18,000 आणि पुढचे 7 म्हणजे करोड. तर महाराष्ट्र बाजारपेठ एवढा 18,000 करोडचा होणार आहे 2036 पर्यंत. मग तेव्हा आपण कुठे असणार? हे झालं विजन. महाराष्ट्र बाजारपेठचे मिशन काय? की महाराष्ट्र बाजारपेठ हा शेतकऱ्यांसाठी काम करतो. की जे आपण आता सगळे आपण शेतकऱ्यांचे मुलं आहोत ना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात? की त्यांना त्यांचा हमीभाव मिळत नाही. ते बिचारे राबतात पण मध्ये दलाल खातात. म्हणून महाराष्ट्र बाजारपेठेने असा संकल्प केलेला आहे की आपल्या शेतकरी जे आहेत त्यांच्या आत्महत्या थांबवायच्या आहेत. आणि कुठलाही पक्ष येऊ द्या, कुठलंही सरकार येऊ द्या, त्यांच्या आत्महत्या थांबवू शकत नाही. पण तुम्ही आणि मी थांबवू शकतो. कसं? की आज महाराष्ट्र बाजारपेठेचे 50,000 ग्राहक आहेत मुंबईमध्ये. भविष्यामध्ये 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 10 लाख, 15 लाख, 25 लाख, 1 करोडपर्यंत आपण पोहोचणार आहोत येत्या 2 वर्षांमध्ये. तर जेव्हा आपले 1 लाख कस्टमर झाले की लगेच आपण हा जो माल APMC मधून आणतो, लगेच कुठून आणणार आहे? शेतकऱ्यांकडून. म्हणजे काय होईल की शेतकऱ्यांचा जो माल आपल्याला येईल त्यामध्ये आपल्याला चांगलं बेनिफिट मिळेल, आपल्याला चांगला माल मिळेल आणि त्यांनाही त्यांचा मेहनताना जो असतो मोबत जातो त्यांना आपण देऊ शकतो. म्हणजे कुठे कुठेतरी आपण त्यांच्या पूर्णपणाची बाकडी त्यांचं आपण आत्महत्या थांबवू शकतो, तुम्ही आणि मी. हे पहिलं आपलं मिशन आहे. दुसरं मिशन आपलं काय आहे की आपण महिलांसाठी काम करतो. महिला स्वयंसेवा ज्यांची संस्था असतात, बचत गट असतात, अशा महिलांसाठी. आता तुम्ही काय समजा प्रोडक्ट बनवलं, एक्झाम्पल घ्या, कोणी आहे बचत गटावर बचत गटाचे प्रोडक्ट बनवतात आहे की नाही? तर तुमचे प्रोडक्ट जे बनवत आहे तर तुमच्या प्रोडक्टला जे तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील किंवा कामावरचे असतील तेच फक्त घेतात. पण तुमच्या जे प्रोडक्ट आहे त्यांना जास्त मागणी आहे का? नाही. कारण का नाही? मार्केट नाही. म्हणून आपण असं केलं की तुम्ही तुमचे प्रोडक्ट बनवा. तुमच्या प्रोडक्टला व्यावसायिक आम्ही आमच्या 50,000 महिला, 1 लाख महिला त्या सर्व खरेदी करतील आणि तुमचं प्रोडक्टही म्हणजे तुम्हालाही तुमचा व्यवसाय वाढला. असं आपण हे महिलांसाठी आपण हे व्यवसाय केला आहे. आणि तिसरं आपलं मिशन आहे की जे बेरोजगार आहेत, सध्या बघा बऱ्याच कंपन्या बंद पडल्या, त्या कंपन्यांमध्ये बरंच काय होतं. असे काही महिला आहेत, गृहिणी आहेत, निवृत्तीधारक आहेत, अशा लोकांसाठी हा आपण व्यवसाय सुरू केला आहे की बिना पैशाचा व्यवसाय, बिना भांडवली व्यवसाय. पैसे अजिबात गुंतवायचे नाही. फक्त जे आपल्याला दर महिन्याला सामान लागतं ते घ्यायचं आणि व्यवसाय करायचा आहे का नाही? किराणा सामान घेऊन. तर बिना भांडवली तुम्ही हा व्यवसाय करू शकता. म्हणून तुम्हाला ही व्यवसायाची संधी सुद्धा आपण दिलेली आहे. अशा 3 मिशन घेऊन आपण चालले होते. आपलं विजन मिशन जर एवढं चांगलं आहे तर प्रोडक्ट काय नाही हे आपल्याला माहीत पाहिजे. मग प्रोडक्ट काय आपलं? आपलं प्रोडक्ट काय? जीवनाच्या वस्तू ज्या आपल्याला दररोज लागतात. काही झालं तरी सुद्धा पाहिजे. लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होतं, बरोबर की नाही? पण काय चालू होतं? किराणा सामान, मेडिकल आहे का नाही? या 2च वस्तू चालू होत्या, बाकी सगळ्या बंद होत्या. मग आपला व्यवसाय कुठला आहे? कधी बंद होणार आहे? अजिबात घाबरायचं नाही. आपला व्यवसाय जे म्हणजे काही झालं तर ते लागणारच आहे. सगळं बंद होणार आणि जेव्हा माणसाला गरज नसेल तेव्हा हे बंद होणार.
पण माणसाला खायला लागतं की नाही, तसं आपला हा महाराष्ट्र सुपर मार्केट आहे आणि हे आपल्याला लागणारच आहे. म्हणजे आपला महाराष्ट्र मार्केट कधीच 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 काय बरोबर की नाही. मग बिंदासपणे काम करायचं आणि आपलं जे प्रोडक्ट आहे की जे प्रत्येक माणसाला लागतं, असं गहू, तांदूळ, ज्वारी, कोलगेट, साबण जे ते आहे, हे घेऊन आपल्याला हा बिझनेस चालू करायचा आहे. तर आपल्या जे तुम्ही आता बोलाल की बाहेर मोठमोठे मॉल आहे, आम्ही मस्त जातो, थंड हवा खातो आणि जिथे 1000 रुपये सामान घ्यायचं असतं तिथे 5000 रुपये सामान घेऊन येतो. तर कारण का, तर तिथे तुम्ही आतमध्ये गेलात की तुमच्याकडे ट्रॉली दिलीच आणि ट्रॉलीमध्ये जर काही नसलं तर सगळे तुमच्याकडे असे बघतात की नाही, आणि तुम्ही लाजून नका अजून काय करणार, काहीतरी घेऊन येणार, बरोबर की नाही. म्हणून इथे जे आपल्याला सामान लागतं ते सामान सगळे आहे. आणि तुम्ही जे बाहेरून सामान घेता तर इथे तुम्हाला काय मिळतं, इथे तुम्ही महाराष्ट्र बाहेरून सामान जर घेतलं तुम्हाला फायदा काय. पहिला फायदा जे तुम्हाला कोणी देत नाही, 3% ते 50% तुम्हाला डिस्काउंट मिळतं की नाही. आज तुम्ही बघा महाराष्ट्र बाहेर जाऊन तिथे तुम्ही गेल्यावर तुम्हाला असं वाटतं की काय घेऊ आणि काय नाही, एवढं सामान आता आलेलं आहे. तुम्ही आतमध्ये गेला तर काहीतरी सामान घेऊनच याल, एवढं चांगलं चांगलं सामान आहे आणि डिस्काउंट पण आहे. आता बघा पावसाळी धमाका आहे, तुम्हाला रेनकोट आहे, छत्र्या चांगल्या कितीतरी प्रकारच्या छत्र्या आहेत, 25-30 वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या आहेत. मॅजिक छत्री ज्याच्यावरती पाणी पडलं की फुलं होतात. म्हणजे तुम्ही पावसात जर गेला तुमचं पाऊस स्वागत करतो. पावसात तुम्ही छत्री खोलली आणि त्यावर पाऊस पडला की फुलं होतात, फुलं. बघितलं कधी? नक्की बघा, उद्याच जा महाराष्ट्रात, उद्याच जा आणि बघा छत्री घ्या. संपल्यात आम्ही 500 छत्र्या मागवल्या, 500 2 दिवसामध्ये 300 केल्या. आणि आता बरोबर मला 100 दिवस काहीतरी बाकी आहे. म्हणजे एवढ्या त्या छत्रीला हे आहे, लवकर जा आणि खरेदी करा. एवढं चांगला रेनकोट आहे. रेनकोटमध्ये बघा, जे रेनकोट बाहेर 1500 रुपयाला मिळतो तो आपल्याकडे फक्त 750-800 रुपयाला आहे. म्हणजे अर्ध्या किमतीत तुम्हाला मिळणार आणि ब्रँडेड, रिअल कंपनीचं ब्रँडेड रेनकोट जाऊन बघा, एवढे स्वस्त सगळं आहे तिथे. जे बाहेर तुम्ही समजा 100 रुपयाला वस्तू घेता, आपल्याला ती 70 रुपये 60 रुपयालाच मिळणार. आता मी बघितलं की माझ्या मुलांना खेळणी नेहमी लागतात, कुठे जर गेलो तर त्याला खेळणी घ्यावं लागतात. तर असंच मी आता एक खेळणी तुम्हाला उदाहरण देतो की जे हे बोलतो बघा, आपण जे बोलतो की तो बोलतो, काय म्हणतात त्याला, असं काहीतरी आहे त्या खेळाचं नाव. तर ते आम्ही घेतलं होतं कितीला मध्ये 450 रुपयामध्ये. कितीला? 450 रुपयामध्ये बाहेर घेतलं. आणि मी जेव्हा मार्केटला गेलो तेव्हा रेट मी बघितला, अरे एवढी कमाई, एवढे कमवतात आणि आपल्याकडे ते फक्त 340 रुपयाला आहे. एक कार आहे, कार, ती कार अशी मागे केली की पुढे जाते, ती मी 130 रुपयाला घेतली बाहेर आणि तीच आपण 60 रुपयाला विकतो. किती विकतो? 60 रुपयाला. एक पेन्सिल पॅड आहे, मॅजिक पेन्सिल पॅड, ती बाहेर, आता मी मार्केटला माझ्या मुलाला घेऊन गेलो होतो मागच्या सोमवारी, तर ते मी बघितलं आणि तो मला हेच पाहिजे. ते मी घ्यायला गेलो, 100 रुपयाला मिळालं. किती मिळालं? 100 रुपयाला. आपल्याकडे किती रुपयाला आहे? फक्त 55 रुपयाला. कितीला आहे? किती फरक बघा ना. म्हणजे एवढे लोक बाहेर पैसे कमवतात, मग आपल्या बाजारपेठेतून आपण सामान का नाही घ्यायला पाहिजे? एवढं स्वस्त मिळतं आणि फ्री मिळतंय. काय मिळतंय? फ्री मिळते की नाही. तर असा आपला बेनिफिट आहे. 3 ते 50% डिस्काउंट मिळाला तुम्हाला. हा पहिला फायदा झाला. दुसरा फायदा काय तुम्हाला की आपल्याकडे ऑफर असतात, 1वर 1 फ्री, 2वर 1 फ्री, 3वर 1 फ्री, 5वर 1 फ्री, 10वर फ्री, अशा ऑफर सुद्धा असतात आपल्याकडे. तिसरा फायदा काय तुम्हाला की इथे जर तुम्ही जास्त सामान घेतलं, 3000, 5000, 10000, तर लगेच आपण बक्षीस पण देतो. तिसरा फायदा. चौथा फायदा काय नवीन ग्राहकांसाठी की त्यांनी जर 2 रुपये सामान घेतलं तर त्यांना आपण घरपोच डिलिव्हरी पण देतो, पण नवीन ग्राहकांना, सभासदांना नाही. जे नवीन ग्राहक आहेत त्यांच्यासाठी जर 2 रुपये सामान घेतलं त्यांना घरपोच डिलिव्हरी पण. चौथा फायदा. पाचवा फायदा काय की आपण जेव्हा महाराष्ट्र मार्केटमध्ये जातो तर तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे आपलं सुपर मार्केट आहे, माझंच दुकान आहे आणि माझ्याच दुकानातून सामान घ्यायला एक वेगळा आनंद आपल्याला होतो. असा एक इमोशनल टच आपण तिथे गेल्यावर होतो, होतं की नाही.
तिथे गेला तुम्हाला बघा ज्या मुली असतात त्या वेलकम करतात, थँक्यू बोलतात, पाणी घ्या, चहा घ्या, आहे की नाही, असं आहे सर्व. असं म्हणजे एवढं इमोशनल टच आपल्या सुपर मार्केटमध्ये आहे. आणि 6वा फायदा सर्वात महत्त्वाचा, हे सगळं जर आपण खरेदी केली तर आपल्याला दर हप्त्याला तिथे लकी ड्रॉ सुद्धा होतो. आता 500 रुपयाच्या वर खरेदी केली आपण की तुम्हाला एक कुपन दिलं जाईल. म्हणजे तुमच्याकडे समजा कुपन असेल 100 रुपये 200 रुपयाचं, तर त्याला अजून काही पैसे टाकले, 500 रुपयाची खरेदी केली, एक कुपन मिळणार. आणि दर रविवारी आपण लकी ड्रॉ काढतो आणि त्या लकी ड्रॉमध्ये 10 ग्रॅमची चांदीचं नाणं, 5 ग्रॅमचं चांदीचं नाणं आणि 2 ग्रॅम चांदीचं नाणं, असं आपण 3 बक्षीस काढतो दर रविवारी. म्हणजे मंगळवार ते रविवारी खरेदी करा आणि दर रविवारी बक्षीस जिंका. असं अजून पुढे नवीन नवीन बक्षीस आपण लावणार आहे. आणि अजून सर्वात महत्त्वाचा फायदा, की हे जे तुम्हाला मी फायदे सांगितले हे सगळं तुमच्यासाठी आहे, त्यात कुठलीही अट नाही आहे. पण जो मी आता फायदा सांगणार तुम्हाला, तो फायदा असा आहे की जर तुम्ही 2 महिने किराणा सामान खरेदी केलं, किती महिने 2 महिने तुम्ही किराणा सामान खरेदी केलं, तर तुम्हाला 3ऱ्या महिन्यापासून तुमचा किराणा सामान लाईफ टाईम फ्री मिळणार, पैसेच द्यायचे नाही. काय सांगितलं मी? कोणाला माहीत होतं? 1 वर्ष झालं आपल्याला, 2 वर्ष झालं है ना. 2 महिने सामान खरेदी करायचं आहे. किती महिने? तुम्हाला जे लागतं 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये, फक्त 2 महिने सामान खरेदी करा. 3ऱ्या महिन्यापासून तुम्हाला किराणा सामान लाईफ टाईम फ्री मिळणार, पैसे द्यायचे नाही. जोपर्यंत महाराष्ट्र बाजारपेठ तोपर्यंत आपण. कोणाला सामान फ्री पाहिजे? तुम्हाला मिळतं? अरे वागे, कोणाला मिळतं सामान फ्री? इथे तुम्हाला मिळतं. हे बघा 2 हात झाले, झेंडे द्यायचे. सामान कोणाला, आता ज्यांना सामान फ्री मिळत नाही, कोणाला सामान फ्री पाहिजे? एकदा हात वरती करा. सामान फ्री पाहिजे, सामान फ्री तुम्हाला पाहिजे. ओके, आता इंटरव्ह्यू जातात. ज्यांना सामान फ्री पाहिजे असेल त्यांनी आता 10 मिनिटांमध्ये मी जे बोलतोय त्यांनी लक्षपूर्वक ऐका. आणि ज्यांना समुद्रामध्ये जायचं असेल, कशामध्ये? समुद्रामध्ये डायरेक्ट नाही, क्रूज पार्टी ज्यांना समुद्रामध्ये करायची असेल, गेट ऑफ इंडियापासून आतमध्ये 5 ते 6 किलोमीटर आतमध्ये समुद्रामध्ये नाव सजलेली असणार, डीजे असणार, वेलकम ड्रिंक असणार, स्टार्टर असणार, लंच असणार, तुम्ही जे बोलाल ते तिथे असणार. अशी क्रूज पार्टी कोणाकोणा करायचे? तरी स्वप्नात विचार केला होता की समुद्रामध्ये मी जाणार 5 तास, संध्याकाळी 5 वाजल्यापासून किती? 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत समुद्रामध्येच. कोणाकोणाला करायचे? अरे सगळ्यांनाच करायचे. 10 मिनिटं ते आता जे काय बोलेल ते लक्षपूर्वक ऐका. मला असं वाटतं की आता ह्या 10 तारखेला आपला क्रूज पार्टी होती. कधी होती? 10 जूनला होती. अशा 50 महिला होत्या ज्यांनी क्रूज पार्टी इव्हेंट केली होती. पण थोडंसं निसर्गाने साथ नाही दिली. 10 तारखेपासून रेड अलर्ट लागलेला आहे, सर्व जहाजा बंद आहे. त्याच्यामुळे ती आपली क्रूज पार्टी आपण कॅन्सल केली आहे. आणि आमची उद्याची तयारी, आणि आज रात्री कळते 10:30 वाजता की रेड अलर्ट झालेला आहे, जहाजा बंद आहे. आम्ही तेवढ्याच रात्री सगळ्यांना फोन केले आहेत. आले की नाही फोन? केलेच मॅडम? हां, तुम्हाला मला जे 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 असतील त्यांना फोन आला होता. बिचाऱ्यांनी त्यांचे एवढे त्यांचे जे होतं लग्नाला गेलं होतं ते सर्व काय झालं. पण मी म्हणला अजिबात नाही, 4 महिन्यानंतर ऑक्टोबरमध्ये आपण जाऊ, त्याच्यामध्ये तुम्हीही येऊ शकता. पण त्यासाठी अट काय यात ऐकून घ्या. हे सामान फ्री ज्यांना पाहिजे ते बरोबर तिथे येणार, जे सामान फ्री घेणार ते येणार तिथे, बरोबर की नाही? आता सामान फ्री कसं मिळेल हे सगळ्यांचे तुम्हाला उत्सुकता लागली आहे की सामान फ्री कसं काय मिळते. आतापर्यंत आपण 2 ते 3 हजार महिलांना सामान फ्री तो दर महिन्याला. कोणी असं आहे का देणार? पिकनिक जर फ्री देऊ शकतो एका महिन्यामध्ये 4000 महिलांना, 4000 इंटू
आता जे आले ना तुम्ही ते 200 महिला आहेत. किती आहेत? 200 × 1000 किती झाले? किती झाले? 2 लाख असेच गेले. मागच्या आता 7 तारखेला 700 महिला होत्या. 700 × 1000 किती झाले? 7 लाख अशीच गाडी आली असती है ना. त्याच्या अगोदर 1200 महिला होत्या. 1200 × 1000 किती झाले? 12 लाख. एक फ्लॅट आला असता. हा आला असता की नाही? हे फक्त मी एका महिन्यात सांगतोय. मग हे सगळं तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट एवढं सगळं देतो, पण हे कसं देतो आता ऐका. सामान ज्यांना ज्यांना फ्री पाहिजे असेल त्यांनी ऐकायचं आणि क्लोज पाहिजे त्यांना जायचं त्यांनी ऐकायचं. आणि गोव्याला पण कुठे? गोवा 4 दिवस 3 रात्र गोवा पण आहे. जायचं प्लेनने, यायचं पण प्लेनने. हवेतच यायचं आणि इथे आल्यावर जाग्यावर राहायचं. ज्यांना फ्री सामान पाहिजे अशी एकच महिला पाहिजे, पटकन यायचे. सगळ्यांच्या नजर तुमच्यावर असणार. 200 महिलांचे ज्यांना सामान फ्री पाहिजे, जी नवीन महिला आहे लवकर या. एकच पाहिजे, पटकन. काही विचारणार नाही मी, काहीच विचारणार नाही. या लवकर, एकच पाहिजे. व्हेरी गुड. या लवकर लवकर. उभं राहायला त्रास होणार नाही ना? 10 मिनिटं नाही ना? व्हेरी गुड. कारण दिवसभर आपल्याला पाण्यामध्ये जायचं. यावर व्हेरी गुड. काय नाव तुमचं? सारिका शिवदास. सारिका शिवदास. कुठं राहिला तुम्ही? माहीमला राहिलाय. माहीमला राहिलाय. आणि किती वर्ष आले इथे महाराष्ट्रात? 2 वर्ष. सामान फ्री मिळालं? अरे 2 वर्ष झाले अरे सामान फ्री मिळालं नाही. असं कसं? मी काय सांगतो, 2 महिने सामान घ्या. मग तुम्ही सामान घेतलं नाही? घेतलं. मग हीच आपली चुकी. 2 महिने सामान घ्या, 3ऱ्या महिन्यावर सामान फ्री मिळणार तुम्हाला. आता तुम्ही ऐकाल मी जे सांगितले? व्हेरी गुड. आता सारिका शिवदास मॅडम इथे आपण समजा सभासद आहेत, नवीन सभासद आहेत आणि त्यांना सामान फ्री करायचे आहे त्यांचं, बरोबर की नाही? यस. आता तुम्ही ते एकट्या आल्या का तुमच्या मैत्री कोणी आले? किती मैत्रिणी? अरे 12 तुमच्या सर्व. तुम्ही केले सभासद? प्राजक्ताने केली. तुम्ही सभासद काय केलेले आहेत? एकच केलं. प्राजक्ता मॅडम कोण आहे? प्राजक्ता एगिस्टे. व्हेरी गुड. तुमच्या 12 महिला आहेत. तर तुम्हाला सामान फ्री पाहिजे, त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही, मी सांगतो है ना. आता यांना सामान फ्री करायचंय. 10 मिनिटामध्ये आपण एक डेमो घेतोय की इथे आता ह्या बसल्या सर्व महिला आहेत. 200 महिला. ह्या 200 महिला तुम्हाला कुठेही जरी भेटल्या तर सारिका शिवदास मॅडमना नमस्कार करणार. कारण का? की त्या स्टेजवरती आहे, बरोबर की नाही? हा फायदा असतो. आणि सगळ्या 200 महिन्याच्या नजर तुमच्याकडे येतात, बरोबर की नाही? आणि तुम्हाला सामान फ्री पाहिजे. आता सामान फ्री पाहिजे असेल तर आपल्याकडे 3 योजना आहेत. किती योजना आहे? 3. पहिली योजना कुठली आपली? ग्रोसरी परचेस योजना. कुठली योजना आहे? कुठली योजना आहे? त्याच्यासाठी असा ग्रीन फॉर्म भरावा लागतो. कुठला फॉर्म भरावा लागतो? ग्रीन फॉर्म. तुम्ही कोणते फॉर्म भरलेले आहेत? पिंक फॉर्म, ग्रीन फॉर्म. व्हेरी गुड है ना. हा ग्रीन फॉर्म भरला की तुम्हाला असं ग्रीन बुक मिळणार. कुठले मिळणार? असं ग्रीन बुक मिळणार है ना. या ग्रीन बुकावरती तुमचं नाव, तुमचा MDP ID नंबर हा लिहून येणार आणि तुम्हाला लगेच एक SMS येणार तुमच्या मोबाईलवरती की तुम्ही इथे सभासद झालेला आहे, तुम्हाला वेलकम करणार आणि तुमचा युजर आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती येणार, बरोबर की नाही. आणि ह्या बुकावरती तुम्ही काय करायचं आहे? सुरुवातीला 1100 रुपये सभासद व्हायचं आहे. या 1100 रुपये तुम्हाला सामान मिळणार आहे, एक किट. ते पण पैसे आम्ही घेत नाही. त्या पैशाला तुम्हाला काय देणार आहे? सामान. काय देणार आहे? 1100 रुपये तुम्हाला किट देणार आहे, ग्रोसरी आणि हर्बलची. ती किट तुम्ही घेतली की तुम्ही सभासद झालात. मग तुम्ही दर महिन्याला यायचे आहे आणि या बुकावरती 1000 रुपये सामान तुम्हाला जे पाहिजे
मग ते आमच्या चॉईसनुसार, तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जे पाहिजे ते सामान 1000 रुपयाचं घेऊन याच्यावरती फक्त एंट्री करायचे, पैसे देऊन. काय करायचे? एंट्री. असे किती महिने? 12 महिने. आता मी योजना सांगते, सामान पहिलं सांगत नाही. 12 महिने सामान घ्यायचं आहे. 12 महिने सामान घेतलं की तुम्हाला ह्या बुकावरती 13व्या महिन्यामध्ये हे बुक तुम्हाला घेऊन यायचं ऑफिसमध्ये. तुम्हाला याच्यावरती 2000 रुपयाचं सामान, 2000 रुपयाचं MRPचं सामान तुम्हाला फ्री मिळणार आहे. हा तुमचा पहिला फायदा. बरोबर आहे? कोणत्या ग्रोसरी परचेज योजना ही पहिली योजना आहे. दुसरी योजना कुठली आपली? ज्यांनी पिंक फॉर्म भरले असतील. कुठले फॉर्म? पिंक फॉर्म. ही आहे ग्रोसरी सेव्हिंग योजना. कुठली योजना आहे? ग्रोसरी सेव्हिंग योजना. याच्यामध्ये तुम्ही फक्त सुरुवातीला 1100 रुपयाचं सेव्हिंग करायचं आहे सामानासाठी. कायसाठी? पतपेढी नाही, इन्व्हेस्टमेंट अजिबात नाही, बँक तर अजिबातच नाही. तुम्ही तुमच्या सामानासाठी 1100 रुपयाचं सेव्हिंग करता सुरुवातीला. असं तुम्ही सेव्हिंग केलं की तुम्हाला लगेच असं पिंक कलरचं बुक मिळालं. सगळ्यांना मिळालं असेल. असं पिंक कलरचं बुक मिळालं की त्यामध्ये तुम्हाला SMS येणार वेलकमचा, युजर ID, पासवर्ड हे आलं की तुम्ही असं दर महिन्याला त्याच्यावरती 1000 रुपयाचं सामानासाठी सेव्हिंग करायचे. कायसाठी? सामानासाठी सेव्हिंग करायचे 1000 रुपये. असं 12 महिने तुम्ही सेव्हिंग केलं की तुम्हाला 13व्या महिन्यामध्ये 3000 रुपयाचं सामान आपण तुम्हाला प्रॉफिट शेअर बेनिफिट म्हणून देणार. म्हणजे तुमचे 12000 रुपये जमा झाले आणि आमचे 3000, असे किती झाले? 15000 रुपये सामान किंवा पैसे तुम्हाला मी 13व्या महिन्यात देणार. सामान घ्या किंवा पैसे घ्या. सगळ्यांनी काय घेतलेले? व्हेरी गुड. कारण आम्ही 1 महिना का देतो की तुमचं हे सामान आम्ही दुसऱ्याला घ्या. म्हणून तुम्हाला आम्ही 1 महिन्यामध्ये थांबवतो की 12 महिन्यामध्ये जर 13 महिन्यात तुम्हाला आम्ही 3000 रुपये जास्त येते. त्याला दुसरी योजना. तिसरी योजना कुठली आहे? ज्याच्यामध्ये तुम्ही हा श्रीमंतचा फॉर्म भरता. श्रीमंत म्हणजे काय? कोणत्या कलरचं राशन कार्ड? हां, मग हे बघा व्हाईट आहे. मग हा व्हाईट फॉर्म तुम्ही भरता. या व्हाईट फॉर्म काय आहे की तुमच्याकडे दर महिन्याला 1000 रुपये असतात पण तुम्हाला वेळ नसतो. मग तुम्ही काय म्हणता की आम्ही एकदम ॲडव्हान्स म्हणजे 12100 एकच वेळ भरतो. आम्हाला दर महिना यायला तुमच्याकडे वेळ नाही आहे म्हणून तुम्ही एकदम भरताय. तर तुम्हाला याच्यासाठी असं बुक मिळणार व्हाईट कलरचं. ते पण बरोबर 12100 तुम्ही एकदम आगाऊ इथे सेव्हिंग करता. 13व्या महिन्यात तुम्हाला 4000 रुपयाचं प्रॉफिट मिळणार. किती मिळणार? मग तुमचे 12 आणि आमचे 4 किती झाले? 16000 रुपयाचं सामान घ्या किंवा पैसे घ्या. कोणी कोणी घेतलं 16000 आतापर्यंत? व्हेरी गुड. 15000 कोणी घेतले आतापर्यंत? व्हेरी गुड. घ्यावं सगळेच आहे. आणि ग्रोसरी कोणी घेतली सामान 2000 रुपयाचं आहे बऱ्यापैकी है ना. अशा आपल्या 3 योजना आहेत. सर्व माहिती आहे? किती योजना आहे? 3 योजना. आणि आता 4थी योजना अशी आहे की 12च्या वेळी तुम्ही 15000 सुद्धा सेव्हिंग करू शकता. किती? त्याचा सुद्धा व्हाईटच फॉर्म आहे आणि व्हाईटच बुक आहे. 15000 रुपये तुम्ही सेव्हिंग केली की तुम्हाला 13व्या महिन्यामध्ये 5000 रुपयाचं आम्ही प्रॉफिट शेअर करणार. किती? म्हणजे 15 तुमचे आणि 5 महाराष्ट्र बाहेर. किती झाले? 20000 रुपये सामान घ्या किंवा पैसे घ्या. अशा 4 योजनापैकी तुम्ही कुठली योजना जर घेतली तर तुम्हाला याच्यावरती काय बेनिफिट अजून आहे? काय? पहिला बेनिफिट मी सांगतो, वेळ झाला. पहिला बेनिफिट जी तुम्ही पहिल्याच वर्षी 4 महिने सेव्हिंग केली किंवा 5 महिने सामान घेतलं की तुम्हाला 4थ्या महिन्यामध्ये एक पिकनिक फ्री मिळते. मिळते की नाही मिळते? पिकनिक कोणी कोणी घेतली फ्री पहिल्याच वर्षी? सगळ्यांनी घेतली. ती पिकनिक तुम्हाला फ्री मिळते. कशावरती? तुमच्या सेव्हिंग बुकावरती. आज तुम्ही एवढ्या दुकानामध्ये सामान घेता, एवढ्या वर्ष सामान घेता, कधी त्या मॉलवाल्याने कधी त्या दुकानदाराने असं म्हटलं का की चला अरे तुम्ही आमचे 15 वर्षापासून ग्राहक आहे, हे कुपन घ्या आणि पिकनिक एन्जॉय करून या म्हटलं कधी? इथे तुम्हाला बघा 4थ्याच महिन्यामध्ये पिकनिक मिळते. हा तुमचा पहिला बेनिफिट आहे. दुसरा बेनिफिट काय तुम्हाला? नाटक फ्री वगैरे मिळतं. आता परवाच एक नाटक झालं, पाहून जरा. हां, कोणी कोणी बघितलं? बघा किती पैसे लागतात? 300, 400, 500.
ते पण तुम्हाला फ्रीमध्ये मिळतं. कशावरती बेनिफिट आहे सगळे? हे 4 योजनापैकी तुम्ही कुठलीही योजना जर घेतली तर त्यावर हे सगळे बेनिफिट आहेत. नाटक मिळतं, परत ऑर्केस्ट्रा पण फ्री मिळतो. कोणी पण बघितलं ऑर्केस्ट्रा अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये 3 महिन्यापूर्वी आहे ना, ते पण तुम्हाला ऑर्केस्ट्रा पण फ्री मिळतो. 3 बेनिफिट आहे. किती पैसे लागतात? 300, 400, 500. चौथा बेनिफिट काय तुम्हाला की काही प्रोग्राम जर असेल तर माझ्या भगिनी काय करतात? नाही करतात. हा, कोण बोललं? मी चांगले दिसायला पाहिजे. हा, जर चांगलं नाही दिसलं तर माझे दुसरीकडे बघणार. बरोबर की नाही? म्हणून प्रत्येकाला वाटतं की मी चांगला दिसलो पाहिजे, मलाही वाटलं पाहिजे, तुम्हालाही वाटलं पाहिजे. म्हणून आपण काय करतो? ब्युटी पार्लरमध्ये जातो, बरोबर ना? आणि ब्युटी पार्लरमध्ये गेल्यावरती 1000-1500 रुपये आरामात लागतात. गेलं की 1000 रुपये लागतात. कारण की तिथे गेल्यावर तुम्हाला फ्री असतं काही गोष्टी, पण बाकीच्या गोष्टी कराव्याच लागतात. तेव्हा बघा असं असं दिसतं, असं दिसतं. म्हणून हे तुम्हाला सगळं मी शिकवण्यासाठी आमचा एक ब्युटिशियन कोर्स असतो 2 तासाचा. त्यामुळे तुम्हाला आम्ही शिकवतो की तुम्ही 10 ते 15 मिनिटामध्ये स्वतःचा मेकअप कसा करायचा फ्रीमध्ये. म्हणजे तुमची पण ही बचत झाली की नाही? हा जरा 4था फायदा. आणि 5वा फायदा सर्वात महत्त्वाचा की आज तुम्ही इथे आलेला आहात की आपण घरामध्ये बोलायचं कसं, राहायचं कसं, बिझनेस कसा करायचा, पर्सनल डेव्हलपमेंट हे तुमच्यासाठी एक प्रोग्राम असतो. पर्सनल डेव्हलपमेंट की आपण बिझनेस करून पैसा कसा कमवायचा हे तुमच्यासाठी फ्री असतं आपलं सेशन. किती फायदे झाले? 5. आणि 6वा फायदा सर्वात महत्त्वाचा, आज जे तुम्ही इथे आलेला सामान फ्री करण्यासाठी. आता जे काय मी तुम्हाला सांगितलं या अर्धा-पाऊण तासामध्ये ते तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं? तुम्हाला कसं वाटलं? सारिका शिवदास मॅडम छान वाटलं? हो, छान छान. आता यांना जर छान वाटलं, तुम्हाला जर छान, थांबा सामान कुठं झालं? यांना जर छान वाटलं, तुम्हाला जर छान वाटलं तर हे छान आपण आपल्याजवळ ठेवूया का? आपण काय करतो? महिलांचा एक गुणधर्म आहे, काय? मी जर एखादी वस्तू घेतली तर ती दुसऱ्याने कशी बघितली पाहिजे? ऑटोमॅटिक. हा, अरे क्या बात आहे. हा, म्हणजे तुम्ही जे ऐकलं तर तुम्ही हे जवळ ठेवणार. तुम्ही काय करणार? आमच्या मैत्रिणीला लगेच सांगणार, बरोबर की नाही? आणि जर तुम्ही आजची पिकनिक एन्जॉय केली, सगळं हे झालं आणि तुम्ही हे आजचे फोटो जर टाकले तर लगेच त्याच 1 मिनिटामध्ये तुम्हाला फोन येणार, कुठे गेली होती, बरोबर की नाही? असं तुम्ही हे तुमच्याजवळ न ठेवता तुम्ही तुमच्या मैत्रिणीला सांगितलं तर मैत्रीण तुमची काय होणार? तुमच्याकडे जसं तुम्ही सभा झाला तसं होणार की नाही? आता एक्झाम्पल बघूया की तुमच्या समोर बसलेले आहेत, या उभे राहा. तुम्ही उभे राहा. आज तुम्ही उभे राहा. तुमचं नाव? या इथे. तुम्हाला पण बघू द्या, मला पण बघितलं पाहिजे. मग मी काय करू? एक आहे, या उभे राहा. आता तुम्ही कोणाच्या मैत्रीण आहात? इथे कुणाच्या? हा, कसं बोललात? तुमचं नाव काय? स्वाती मयेकर, बरोबर आहे. तुम्ही आज सारिका शिवदासच्या मैत्रीण आहात आणि सारिका शिवदास तुम्ही आज सांगितलं या बिझनेस बद्दल. तुम्ही सभासद झालेला आहात, ठीक आहे. तुम्ही जे मी 4 योजना सांगितल्या त्याच्यापैकी योजना तुम्ही घेतलेली आहे, बरोबर आहे. तर याचा बेनिफिट कोणाला मिळणार? ते तर मिळणार आहे, पण रेफरल काय मिळणार यांना? यांना मिळणार 90 रुपये. काय मिळणार? कोणाला मिळणार? हा, यांच्या मैत्री ह्या असल्यामुळे यांनी सांगितलं यांना किती मिळणार? 90 रुपये. आता ह्या 90 रुपयामधले 80 रुपये यांना पैसे मिळणार. काय मिळणार? 80 रुपये यांना रक्कम मिळणार आणि 10 रुपयाचं यांना शॉपिंग व्हॅलेटमध्ये सामान खरेदी करायला मिळणार फ्रीमध्ये. काय मिळणार? 10 रुपयाचं सामान आणि 80 रुपये मिळाले, या तुमच्या मिळाले. आता तुमची एक मैत्रीण, तुम्ही लगेच फोटो टाकले आजचे आणि लगेच तुम्हाला फोन आला आणि लगेच त्या सभा झाल्या. कोण झाल्या? आता बोलवा एखाद्या मैत्रिणी तुमच्या, पटकन बोलवा. इकडे बोलवा एका मैत्रिणीला, लवकर या. तुम्ही इकडून या कोणतरी, या या. हा, आता थोडंसं इकडे या. इथे 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 थोडंसं नाही, तुम्ही तिथे राहा, तुम्ही द्या. व्हेरी गुड. मिडलला तुम्ही राहा.
तुमचं नाव? नंदनी टिटिमे मॅडम सारिका शिवदास मॅडमच्या मैत्रीण नाहीये. कोणाच्या मैत्रीण आहे? स्वाती मॅडमच्या मैत्रीण आहे, बरोबर आहे. तर या सभासद झाल्या तर यांना काय बेनिफिट मिळेल का? अरे वा, हा, या सभासद झाल्या यांना किती मिळणार? 90 रुपये, म्हणजे 80 रुपये आणि 10 रुपये असं. यांना किती मिळणार? 90 रुपये. यांना किती मिळणार? 18 रुपये. तुमचा यांचा काही संबंध आहे? नाही आहे, बरोबर आहे. आता टिटमे मॅडमच्या मैत्रीण अजून एक आल्या, या पटापट या, या लवकर. उशीर झाले, मला पण भूक लागली. या पटापट या लवकर या. आता टिटमे मॅडमच्या मैत्रीण कोण आहेत बघूया. जावं आहे? अरे हो, माया टिटमे. पण इथे तुम्हाला ते अजिबात ओळखत नाही. कोण? या त्या नाही बोललो. शब्दाकडे लक्ष द्या. तुमचं नाव काय? माया मॅडम. सगळ्यांना माया लावणार द्या. तर त्या सभासद झाल्या यांच्यातर्फे, बरोबर आहे. मग यांना किती मिळणार? पहिली स्टेप यांची 90 रुपये. कोणाला मिळणार? सभासद. मी उदाहरण देतोय. इथे तुम्ही आता काहीच नाहीये. इथे आता तुम्ही काय? भोपळा म्हणजे 0 है ना. आता तुम्ही सभासद झाल्यात, यांना किती मिळणार? 90 रुपये. यांना किती मिळणार? 18 रुपये. यांना किती मिळणार? काय संबंध आहे यांचा त्यांचा? किती मिळाले? 90 रुपये. आता यांच्यामध्ये परत अजून एक या, लवकर. यांच्या ग्रुपची येऊ नका, दुसऱ्या पण या. काय नाव तुमचं? श्रद्धा कासेकर मॅडम आहेत आणि त्या मैत्रीण आहेत माया मॅडमच्या, बरोबर आहे. ओके. आता ह्या सभासद झाल्या. जे काय मी सांगितलं ते यांना सगळ्यांना मिळणार आहे. कोणाला? यांना सगळ्यांना मिळणार आहे ना, जे बेनिफिट. पण एक्स्ट्रा बेनिफिट जे रेफरल आहे ते कसं आहे की यांची सभासद यांना किती मिळणार? किती मिळणार? मला ऐकायला येत नाही. 90 रुपये. यांना किती मिळणार? 18 रुपये. यांना किती मिळणार? 9 रुपये. यांना किती मिळणार? 4.5 रुपये. कासेकर मॅडम राहायला कुठे? नाला सोपारा. तुम्ही कुठे राहायला? माहीम. किती फरक आहे? पूर्ण आयुष्य जरी गेलं असतं तर यांना माहिती भेटल्या असत्या का? पण कुठे भेटल्या? बरोबर आहे. म्हणजे यांचा काय संबंध नसताना सुद्धा त्या सभासद झाल्या. यांना किती मिळाले? किती मिळाले? 4.5 रुपये. किती मिळाले? 4.5. आता यांच्या मैत्रिणी या, एक पटकन या. मी येऊ तेवढी घ्यायला नाही, या पटकन या. तुम्हीच या. हा तुम्ही या. तुम्ही आता चालेल, कोणी पण या. पटकन. हा, व्हेरी गुड. तृणाली शेट्टी मॅडम आले. बरोबर मॅडम? तृणाली मॅडम. अरे नाव माहिती म्हणजे 50,000 महिला माझ्या बहिणी आहेत आणि बहिणीचं नाव पण माहीत ठेवलं कसं काय होतं? बरं आहे की नाही? मग त्याचे नाव घेतलं प्राधिकता मॅडम. मी काय बोललो? ऐकीच ते मॅडम. हां, आता या माझ्या मैत्रीण आहेत माया मॅडम. हां, श्रद्धा मॅडमच्या आहे. श्रद्धा सबोरी इथे आहे. यांच्यामध्ये कोण आहे? यांच्या मैत्रीण श्रद्धा. तुम्ही यांना सांगितले है ना. मग हे सभासद झाल्या, बरोबर आहे. तुम्हाला किती मिळणार? किती मिळणार? 90 रुपये. यांना किती मिळणार? 18 रुपये. यांना किती मिळणार? 9 रुपये. यांना किती मिळणार? 4.5 रुपये. 4.5. 2 वेळा 4.5. 2 वेळा 4.5 वर्ष झाले. हेच तर माहित नव्हतं आपल्याला. म्हणून हा लाईव्ह डेमो आहे. काय? लाईव्ह डेमो. आता तृणाली मॅडमच्या एक मैत्रीण धावत या पटकन. ज्या मैत्रीण नाही त्या या पटकन, लवकर या. कोणीतरी या. हा बघा, यांना पैसे कमवायचे. लवकर परत या. आल्या आणि नाव पण सांगा पटकन, जोरात सांगा. सकाळी चहा बिस्किट घेतला? व्हेरी गुड. जोरात. श्वेता पवार. यांचे टाळ्यावाले जोरात पटकन आहे. आता तुम्ही कोणाच्या मैत्रीण आहात? तृणाली शेट्टे मॅडमच्या मैत्रीण आहात है ना.
तर तुम्ही सभासद झाला, जे काय मी तुम्हाला सांगितलं सगळं तुम्हाला मिळणार आहे, बरं ना? पण यांना काय मिळणार? 90 रुपये. यांना किती मिळणार? 18 रुपये. यांना किती मिळणार? 9 रुपये. यांना किती मिळणार? 4.5 रुपये. यांना किती मिळणार? 4.5 रुपये. आणि शिवदास मॅडम किती मिळणार आहे? 2.25 रुपये. 2 रुपये 25 पैसे. तुम्ही कुठे राहायला? वरळी आणि माहीम. काय संबंध आहे? तरी तुम्ही बघितले यांना? बघितलं कधी? कधीच बघितलं नाही. जर तुम्ही कधी लाईनमध्ये राहिला उभ्या आणि त्या जर आल्या, मी पुढे होते, तू कशी घुसली? पण तुम्हाला त्या 2.25 रुपये देतात. काय देतात? 2.25 रुपये देतात. यांचा आणि यांचा काही संबंध नाहीये. काय आहे का? बरोबर आहे? येस. आता परत एक या लवकर या. तुम्ही पण नंतर या लवकर. परत आहे की एनर्जी दिसते? अरे काय एनर्जी आहे? येस. काय नाव तुमचं? अलका बोराडे मॅडम. टाळ्या वाजवा. त्यांची एनर्जी लेवल दाखवली. परत आल्या. तुम्ही कुठं राहायला? माहीम. व्हेरी गुड. आता तुमच्या मैत्रिणी कोण आहेत? शिवदास मॅडम आहेत? खरंच आहे? आपण इथे नाही. पण इथे नाही. इथे कोण तुमच्या मैत्रीण? कोण आहे? पवार मॅडम. बरोबर ना? पवार मॅडम आहे तुमच्या मैत्रीण. यांनी तुम्हाला सांगितलं, यांनी फोटो टाकले आहात आणि तुम्ही लगेच फोटोला काय केलं? अरे एवढे जर सगळे एन्जॉय मी पण होते सभासद. काय तो कशी झाली? पहिले मला का नाही सांगितलं एवढे दिवस? है ना? मग यांना किती मिळणार? ऐकायला नाही. यांना किती मिळणार? 90 रुपये. यांना किती मिळणार? 18 रुपये. यांना किती मिळणार? 9 रुपये. यांना किती मिळणार? 4.5 रुपये. यांना किती मिळणार? 4.5 रुपये. यांना किती मिळणार? 2.25 रुपये. आणि यांना 2.25. किती मिळणार? 2.25. हा या परत धावत कसे धावता? अरे वा, व्हेरी गुड. काय वाजा, काय जोरात. यांना तुम्ही नेहमी बघता साडीमध्ये, आज बघताय गौर से देखो. ह्या चांगल्या प्रवचनकार आहेत, पण तुम्हाला ह्या नेहमी ना साडीमध्ये दिसतात. पण आज तुम्ही बघा काय वाटतं? त्यांचं नाव आहे संगीता झेंडे. आणि त्या मैत्री कोणाच्या आहेत? शिवदास मॅडमच्या आहे. इथे आहे, पण बाहेर कोणाला माहितच नाही कोणी म्हणून आहे की नाही. पण या खास मैत्रिणी यांच्या आहेत. कोणाच्या? सारिका मॅडम ना, अलका बोर्डे मॅडमच्या. यांनी सांगितल्यामुळे या आल्या. बरोबर ना? तर यांना किती मिळणार? 90 रुपये. यांना किती मिळणार? 18 रुपये. यांना किती मिळणार? 9 रुपये. यांना किती मिळणार? 4.5 रुपये. यांना किती मिळणार? 4.5 रुपये. यांना किती मिळणार? 2.25 रुपये. यांना किती मिळणार? 2.25 रुपये. यांना किती मिळणार? झेंडे ताई आणि शिवदास मॅडम. राहायला घाटकोपर, राहायला विक्रोळी, राहायला माहीम. तरी तुम्ही बघितलं होतं. पण त्या सभासद झाल्यामुळे तुम्हाला किती मिळतात? किती मिळतात? 2.25 रुपये. किती मिळतात? 2.25. आता एक पटकन आहे, एक लास्ट. लवकर या. 9 is 5. 9 या लवकर या. तुम्ही पण धावा द्या. कसे धावता बघू द्या. व्हेरी गुड. ग्रेट. तुमचं नाव? रम्या मॅडम आलेल्या आहेत आणि त्या आता यांच्या टीममध्ये 9व्या लेवलला आहे. आणि महाराष्ट्र वाघाडीमध्ये 9 is 5. 9 आकडा हा लकी आहे. कोणासाठी? तुमच्यासाठी पण. बरोबर की नाही? तर या शिवदास मॅडम, काय नाव तुमचं? सारिका शिवदास मॅडमच्या रम्या मॅडम या 9व्या स्टेपला आहेत. कितव्या? 9व्या स्टेपला आहेत. त्या सभासद झाल्या झेंडे ताईमुळे. तर झेंडे ताईला किती मिळणार? 90 रुपये. 90 बोलले 80 मिळणार. 10 रुपयाचं हे लक्षात ठेवा, फिट करून ठेवा ना. काय? शॉपिंग 10 रुपये आणि 80 रुपये इन्कम. बरोबर आहे? तर यांना किती मिळणार? 90 रुपये. यांना किती मिळणार?
18 रुपये. यांना किती मिळणार 9 रुपये. यांना किती मिळणार 4.5 रुपये. यांना किती मिळणार 4.5 रुपये. यांना किती मिळणार 2.25 रुपये. यांना किती मिळणार 2.25 रुपये. यांना किती मिळणार आणि यांना किती मिळणार रम्या मॅडम आणि सारिका शिवदास मॅडम. काही संबंध आहे का? काही संबंध आहे का सांगा. आपल्या मुलाला किंवा मुलीला आपण एवढं लहानपणापासून जपतो, बरोबर की नाही? एवढं शिकवतो, LLB PhD BLLB काय काय सगळं शिकवतो आणि एक दिवस कोणीतरी बाहेरचं येतं, बरोबर आहे असं म्हणत नाही मी, हां कोणीतरी येतं आणि तो आपल्या आई वडिलांना विसरून जातो. ज्या वयामध्ये पाहिजे ते जे पाहिजे ते आपल्याला मिळत नाही आणि सोडून जातात. काही जर आपण बोललो मुलाला की बाबा मला हे पाहिजे, माझा चष्मा फुटला आहे, 200 रुपये देते का? पण आज रम्या मॅडमचं आणि सुधास मॅडम काही नातं नाही आहे का? आहे का काही? पण ते सभासद झाल्यामुळे यांच्या अकाउंटला हे नाही जरी बोलले तरी 2.25 रुपये आले, बरोबर की नाही? काय यांना नाही जरी बोलले ना तर यांना ऑटोमॅटिक काय आले? मग हे काय, हे आता मला माहीत होतं बरोबर. आता सर्वात महत्त्वाचं की सारिका शिवदास मॅडम आहे त्या इथे पहिल्या सभासद झाल्या. त्याच्यामुळे त्यांनी यांना सांगितलं, यांना सांगितलं, यांना सांगितलं, यांना असं करत त्यांच्या ह्या 9 मैत्रिणी झाल्या. किती झाल्या? 9 मैत्रिणी. आता ह्या 9 मैत्रिणी यांना कसा इन्कम करून देतात बघा, बरोबर आहे? सामान फ्री कसं होतं ते बघा. आता सारिका शिवदास मॅडम आहे, तुमची मैत्रीण एक आहे, अशा तुमच्या मोबाईलमध्ये किती नंबर आहे? मोबाईलमध्ये किती नंबर आहेत? 35. अच्छा 35 आहे. तुमचे नातेवाईक किती आहे? बरेच आहे का नाही? आणि समजा तुम्हाला एखादं फंक्शन करायचं असेल तर किती पत्रिका काढायला लागेल? पत्रिका 250-300. आणि लग्न करायचं असेल तर आपल्या घरच्यांचं 500. 500 पत्रिका वाटल्या तर त्यातल्या किती येतात? सगळे येतात. ठीक आहे. आपल्याला इथे फक्त किती पाहिजे? 5 महिला पाहिजे. किती पाहिजे? हां 5 कायसाठी पाहिजे? 5 लोक कशासाठी लागतात? 5 कशासाठी लागतात? 5 कशासाठी लागतात? 5 लोक हां कशाला? हां नेटवर्कमध्ये इन्कम करून द्यायला आणि बाकीचं घेऊन जायला. तर आता यांच्यासारखे जरी ते 5 मेंबर केले, किती? यांच्यासारखे 5 मेंबर केले तर यांना किती मिळतात? यांच्याकडनं किती मिळतात? 90 रुपये मिळतात की नाही? 90 रुपये. जर यांनी 10 सभासद जर तुमच्यासारखे केले तर किती मिळणार? किती मिळणार? 900 रुपये मिळणार. कोणाला मिळणार? हां म्हणजे 10 मेंबर जर झाले तर किती मिळणार? 900 रुपये. म्हणजे तुमचं पहिल्या महिन्यापासून सामान फ्री झालं की नाही? समजलं मी काय बोललो? सामान फ्री झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर तुमच्या यांच्यासारख्या 10 महिलांना सभासद केलं, मॅडम मी नाव विचार स्वाती मॅडम सारख्या तुमच्या 10 मध्ये तुम्ही सभासद केल्या तर किती मिळणार तुम्हाला? 900 रुपये. 900 रुपये यांना दर महिन्याला मिळणार. तर यांचं सामान फ्री झालं की नाही? सामान फ्री झालं की नाही? ऐकायला येत नाही? कळलं मला काय बोललो? आता जशा तुमच्या मैत्रिणी आहेत तशा तुमच्या पण मैत्रिणी आहेत का नाही? मग तुम्ही जर 10 महिलांना सभासद केलं, किती? 10 महिलांना, तर तुमच्या यांच्यासाठी किती महिला होतील? 10 म्हणजे तुमच्या झाल्या 10, म्हणजे तुमच्या अशा 10 महिला आहेत. म्हणजे 10 गुणिले 10 किती झाल्या? 100 महिला. म्हणजे यांच्यासारख्या 10 आहे, यांनी पण जर 10 महिला केल्या, 10 महिला तर यांच्याकडे किती झाल्या? 100 महिला. यांच्याकडे 100. मग यांना किती मिळतात? दुसऱ्या लेवलला 18 रुपये. 18 गुणिले 100 किती झाले? 1800 रुपये दर महिना मिळणार यांना.
बरोबर आहे. आता यांनी पण जर 10 मेंबर केले तर यांच्यासाठी झाले त्यांच्याकडे 100 गुणिला 10 म्हणजे 1000 महिला यांच्या तिसऱ्या लेवलला झाल्या. कोणाच्या? शिवदास मॅडमच्या. किती झाल्या? 1000. यांना किती मिळतात तिसऱ्या लेवलला? 9 रुपये. 9 इंटू 1000 किती झाले? 9000 रुपये दर महिन्याला यांना मिळणार. बरोबर आहे. आता या 1000 महिला यांच्यासारख्या आहेत, त्यांनी पण 10 मेंबर केले सभासद. किती झाले? 10,000 महिला यांच्या 4थ्या लेवलला झाले. किती लेवलला? 4थ्या लेवलला 10,000. 10,000 इंटू किती? 4थ्या लेवलला 4.5 रुपये. किती झाले? 45,000 रुपये दर महिन्याला सारिका शिवदास मॅडमला मिळणार. आता मग बोलतो 5वी लेवल बघूया. किती? 5वी. या 4थ्या लेवलने जर 10 मेंबर केले म्हणजे 10,000 महिन्याने जरी 10 मेंबर केले किती झाले? 1,00,000 मेंबर सारिका शिवदास मॅडमच्या अंडर 5व्या लेवलला झाले. आणि 5व्या लेवलला किती मिळतात? 4.5 इंटू 1,00,000 किती झाले? 4.5 लाख रुपये दर महिन्याला मिळणार. कोणाला मिळणार? सारिका शिवदास मॅडमला. आता बघूया तुम्हाला हे 10 मेंबर करायला किती वेळ लागला? समजा 1 महिना बघा. किती महिना? 1 महिना बघा. 1 महिना लागला. तसंच तुम्हाला पण लागणार 1 महिना. म्हणजे तुम्हाला 2 महिन्यामध्ये तुमचे 100 मेंबर झाले. इकडे आपण 4 महिने पकडूया, 1000 मेंबर झाले. इकडे आपण 8 महिने पकडूया, 10,000 मेंबर झाले. इकडे आपण 16 महिने पकडूया, 1,00,000 मेंबर झाले. म्हणजे 1.5 वर्षामध्ये किती? 1.5 वर्षामध्ये यांनी 1,00,000ची टीम तयार केली. कोणातर्फे? हे सगळ्या तुमच्या मैत्रिणीतर्फे. म्हणजे 1,00,000 इंटू 4.5 रुपये किती झाले? 4.5 लाख रुपये तुम्हाला 1.5 वर्षानंतर सुरू झाले. असं काय आहे का कुठलं की 1.5 वर्षानंतर माझा 4.5 लाख रुपये महिना येणार? मला हे सगळं नेटवर्क करू शकता. जसं की जिओने सुरुवातीला 6 महिने फ्री दिलं. काय दिलं? 6 महिने फ्री आणि नंतर 10,000 रुपये रोज 10 रुपये रोज 10 रुपये रोज 10 रुपये. करोडो त्यांचे युजर झाले. तसे यांनी काय केलं? सुरुवातीला स्वप्न दाखवलं. काय दाखवलं? या क्षेत्रामध्ये स्वप्न दाखवायला शिकवा. जर तुम्ही स्वप्न दाखवले नाही, स्वप्न जर बघितले नाही, जर विजन डोळ्यात ठेवलं नाही तर आपल्याला काहीच मिळणार नाही. पण बाबा आपण ठरवलं पाहिजे की मला आज सामान फ्री करायचं आहे की नाही? सामान फ्री कसं करता येतं? बघितलं आज जे मी तुम्हाला सांगितलं, अजून 6वी 7वी 8वी 9वी लेवल बाकीचे आहे. फक्त मी तुम्हाला एक उदाहरण दिलं. जर याने 3री लेवल कंप्लीट केली फक्त 125 महिला तर या क्रूजला पण जाणार. जर 2री लेवल केली तर आपला रक्षाबंधनचा प्रोग्राम आहे 18 तारखेला. 18 ऑगस्टला आपला अण्णाभाऊ साठे सभागृह किंवा यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आपली रक्षाबंधन सोहळा प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पैठणी साडी पण मिळणार. किती करायचे? 5 आणि 25. 125 केले तर क्रूज पार्टी, 625 केले तर डायरेक्ट गोवा. हे सगळं तुम्ही सुद्धा करू शकता आणि तुम्ही लाखो रुपयाचं इन्कम इथून घेऊ शकता. अशा पद्धतीने बघा, जर यांनी पैसे कमवून दिले तर रात्री 2 वाजता जरी फोन केला सारिका शिवदास मॅडमनी तर ह्या धावत येणार. बरोबर की नाही? आणि यांचा समजा वाढदिवस जर असेल, यांच्याकडे 1,00,000 मेंबर आहे. किती आहे? कोणाकडे? शिवदास मॅडम 1,00,000 मेंबर आहे आणि 1,00,000 मेंबरला काय ना काय मिळते. यांचा जेव्हा वाढदिवस असेल, कोणाचा? शिवदास मॅडमचा, आणि 1,00,000ची टीम यांच्याकडे आहे तर यांचा वाढदिवस कसा होणार? त्यांच्याकडे जेव्हा 1,00,000 मेंबर असेल तेव्हा 4.5 लाख रुपये दर महिने मिळणार. तर हे असेच येणार का? गाडी येणार. बरोबर की नाही? आणि गाडीने जेव्हा येणार तर बसला पाहिजे काहीतरी गाडी असेल की नाही? मग जेव्हा या ठिकाणी एंट्री करणार तेव्हा सगळ्या महिला पुष्पगुच्छ टाकणार यांच्यावरती. ह्या जेव्हा येणार तेव्हा अशी यांची एंट्री होणार. आणि आल्याच्या नंतर सर्व यांचे कोणी कोणी पाया पण पडतं जेव्हा इन्कम मिळते तेव्हा. असं सगळं तुमचं करणार आणि तुमचा अशा मोठ्या हॉलमध्ये वाढदिवस साजरा होणार. आज रात्री डोळे बंद करून हा विचार करा की माझा वाढदिवस मला असा करायचा आहे. कसा करायचा आहे? 1,00,000 नाही पण 10,000 महिला बसल्या असतील. किती? 10,000 महिला. 10,000 महिला माझ्यासाठी डोळे
काय बंद करून नाही, उघडे डोळे करून मला प्रत्येक कधी येणार आहे शोधत, म्हणजे कधी येणार आहे आणि स्वागत करतील आणि पुष्पमध्ये टाकतील आणि असं करून टाकत 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 तुम्हाला इथे घेणार आहे. इथे मोठा केक असणार आहे आणि केकवरती मोठं नाव लिहिलं असणार आहे तुमचं की शिवदास मॅडमचा आज सो अँड सो एवढा वाढदिवस आहे. मी सांगत नाही पैकी एवढा वाढदिवस असणार आहे आणि ह्या वाढदिवसामध्ये सगळ्या अशा तुमच्या मैत्रिणी टीम लीडर सगळ्या उभ्या असतील आणि तुमचे मिस्टर अशा तुमचे मिस्टर अशा दुरून बघत असतील. अरे बाप, असा वाढदिवस कधी विचारच नाही केला आणि ते नवतर तुम्हाला असे तिथून धावत धावत येतील आणि एवढ्या महिला बघितल्यानंतर एवढं जंगी सावध केल्यावरती तुम्हाला लगेच उचलून घेतील. असा विचार करा की आज मला येत्या 3 ते 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये एवढं सगळं वैभव तयार करायचं आहे आणि हे वैभव तयार करण्यासाठी महाराष्ट्राचे संपूर्ण टीम लीडर, महाराष्ट्राचे कमिटी मेंबर, महाराष्ट्राचे CEO अनुजय मॅडम या तुमच्यासोबत तत्पर सेवेसाठी आले आहे. कधीही काय जर लागलं तर अनुजय मॅडमला फोन करायचा, आपल्या CEO आहेत, कधीही तुम्हाला काय गरज लागली त्यांना फोन करा की असं असं आम्हाला आहे. त्या नेहमी आपल्या ऑफिसमध्ये वरती सुपर मार्केटमध्ये ऑफिसमध्ये असतात. काय झालं तुम्ही त्यांना फोन करायचा. आज त्या इकडे आलेल्या आहेत तुमच्यासोबत, अनुजय मॅडम आलेल्या आहेत तर मी त्यांना बोलवतो इथे. अनुजय मॅडम महाराष्ट्र भाजप CEO ते कधी येत नाही, पण आज सगळ्या जुन्या महिला आहेत त्यामुळे चला मी पण त्यांच्यासोबत एन्जॉय करते. तर मॅडम प्लीज जरा या. अनुजय मॅडम इकडे येतात, जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. महाराष्ट्र भाजपचे CEO अनुजय मॅडम येत आहेत आणि आज तुमच्यासोबत ते एन्जॉय करणार आहेत. त्या कधी येत नाही मीटिंगला, पण आज जुन्या महिला आहेत आणि त्यांच्यासाठी आणि छोटे आत्मिक भावी डिरेक्टर महाराष्ट्र भाजपचे ते पण आलेले आहेत. तर एकदा जोरात काय झालं पाहिजे. आज तुमच्यासोबत एन्जॉय करण्यात आहे आणि 2036मध्ये आत्मिक दांडी हा 18,000 करोडचा होणार आहे. असं विजन करा. तुम्ही सुद्धा तुमचे मुलं आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला पण जे काय असं वाटतं की माझा मुलगा असा शिकला पाहिजे, हे झाला पाहिजे, पण आपण हे ध्येय मनामध्ये लावून ठेवलं पाहिजे की आणि विचार केला पाहिजे की मला हे बनवायचं आहे, त्याच्या पाठी धावायचं. दुसरीकडे जायचं ते सरळ रस्ता आहे ना, आपण ते विचार केलाय त्याच्या पाठीत धावायचं. स्वप्न बघितलं, रात्री स्वप्न बघायचं नाही, दिवसा बघायचं उघड्या डोळ्याने आणि स्वप्न बघितल्यावरती स्वप्नाच्या पाठीमागे धावायचं. नाही तर स्वप्न बघतो आणि सकाळी विसरून जातो. तर तुमचे कोणी मुलं असतील त्यांना तुम्ही विचार करा की मलाही माझ्या मुलांना काय बनवायचं आहे आणि ते बनवण्यासाठी मला किती पैसे लागतात. तर तुम्ही जर असा विचार केला, जर लिहून ठेवलं तर नक्कीच ते पूर्ण होतं. मीही जेव्हा सुपर मार्केट जेव्हा महाराष्ट्र मार्केटचा लोगो बनवला त्या लोगोमध्ये जेव्हा टाकलं की 18,000 करोडचा महाराष्ट्र मार्केट होणार आहे. तुम्ही बघा आपल्या लोगोमध्ये आहे की नाही, MPP 18KCR असं त्या लोगोमध्ये टाकलेलं आहे. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की जेव्हा मी कंपनी स्थापन केली तेव्हा हा फोटामध्ये होता. 1 मे 2016 मी कंपनी स्थापन केली आणि हा झाला नोव्हेंबरमध्ये. याच्या येण्या अगोदरच मी सांगितलं की माझा मुलगा 18,000 करोडचा होणार म्हणून. असं तुम्ही ठरवा, असं तुम्ही ठरवा की मला किती इन्कम घ्यायचं आहे याच्यामधून आणि मला काय करायचं आहे. तुमचं आता संपूर्ण वय जरी झालं असेल पण तुम्ही समाजसेवा करा. गरज होताना त्यांची काय गरज असेल त्यांना देऊ शकता. तुम्हाला पैशाची गरज नाही आहे पण दुसऱ्यांना आहे. जर आज तुम्ही दुसऱ्यांना समजा 10 रुपये जर दिले, 20 रुपये जर दिले आणि त्यांची भूक जर भागवली तर तुम्हाला किती मोठा आशीर्वाद देतात. तुमच्याकडे जर महिन्याला 1 लाख रुपये लागले तर त्यातून तुम्ही 20,000 दान करा, 80,000 जवळ ठेवा, त्यातले 10,000 स्वतःसाठी वापरा. जर तुम्हाला आज 1,000चं इन्कम मिळते त्यातून 20 रुपये दान करा, 20 रुपये स्वतःला वापरा आणि 60 रुपये जमा ठेवा. म्हणजे जर असं केलं, जर आपण दिलं एका हाताने तर दुसऱ्या हाताने आपल्याला वापस पण दिलं येतं. तर तुम्ही सगळं असं करा की नेहमी दान करा. कोणाला काय पाहिजे असेल, आपल्याकडे समजा जर 1 भाकर असेल तर सत्कोटीला द्या, त्यांची भूक जाणार. म्हणजे काय होईल की आपल्याला एवढे आशीर्वाद मिळतात आणि हेच महाराष्ट्र आज करत आली. म्हणून आज तुम्हाला जर बघितलं तर संपूर्ण 50,000 महिला किती आशीर्वाद देतात. आज सकाळी मी जेव्हा तिथे उभं होतो, आज सकाळी तिथे उभं होतो तर ही माऊली आली आणि दोन्ही हाताने मला आशीर्वाद देते. बघा काय त्यांचं आणि माझं नातं काय माहीतच नाही कोण काय आहे ना, तरी पण त्यांनी आशीर्वाद दिला की तुमचं भरभराटी हो, तुमचं आणि आमच्या. म्हणून आपण जसं फळ झाड लावतो तसं फळ येतं. तर तुम्ही चांगले झाडं लावा. तुम्ही आज चांगले झाडं लावलेले आहेत. या झाडाचं तुम्ही आता कुंपण करा. नाही तर काय होणार की तुम्ही जर यांना भेटल्याच नाही, तुम्ही यांना फोनच नाही केले तर काय कामाचं नाही.
आहे का नाही? मग तुम्ही यांना नेहमी फोन करायला पाहिजे. आपले जे ज्युनियर आहेत त्यांना नेहमी फोन करा, नेहमी त्यांच्या प्रोग्राममध्ये सहभागी व्हा, त्यांना त्यांच्या वाढदिवस साजरे करा, त्यांचे काही म्हणजे जे काय असेल त्यामुळे तुम्ही सकाळी तरी तुमचा फोन केला पाहिजे. असं तुम्ही केलं तर नक्कीच महाराष्ट्र वाटण्यामध्ये तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला सर्वांना हे इन्कम मिळण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना आणि तुम्ही सगळ्यांना तुमच्यामध्ये सगळं काय आहे तुम्ही ठरवलं तर उद्या सुद्धा 1 लाख घेऊ शकता. तुमच्यामध्ये सुप्त गुण लपलेले आहेत पण आपण हे बाहेर काढत नाही. आज बघितला का प्रोग्राममध्ये कितीतरी महिला खूप चांगले परफॉर्मन्स करतात जे आपल्याला फिल्म याच्यामध्ये पण दिसत नाही. किती चांगला प्रोग्राम तुम्ही करताय आहे की नाही? हे सगळं तुमच्यामध्ये आहे पण हे कोणतरी बाहेर काढायला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र बाळपेठेने हे घेतलेलं आहे, वसा घेतलेला आहे की ज्या माझ्या महिला ज्या माझ्या बहिणी घरामध्ये बसल्या असतात त्यांना बाहेर काढायचं आहे. कारण तुमचे नेहमी बोलतात की आम्ही गमवतो. तुम्ही काय करता? तुम्ही त्यांना दाखवून द्या, सगळं करा की आम्ही सुद्धा कमी नाही तुमच्यापेक्षा. आज ही महिला 50,000 1 लाख इन्कम ती पण सांगते बघा तुमचं किती माझं किती. पण असं त्यांना कमी लेखू नका, त्यांना सन्मानाने सांगा. तर काय जास्त इन्कम झाला तर मग काय खरं नाही बाबा, असं करू नका. आणि त्यांचा मानच ठेवा. फक्त तुम्ही पैशाने मोठे झालात पण ते मानाने तुमच्यापेक्षा मोठे आहेत. मग नेहमी सर्वांना मान सन्मान आदर सन्मान करा. आणि तुम्हाला हे सर्व इन्कम मिळण्यासाठी मी महाराष्ट्र वाट्यातर्फे अनुजा मॅडम, अद्वित दांडगे आणि मी स्वतः डॉक्टर कौतिक दांडगे, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र बाळपेठेचा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो की तुम्हाला इन्कम भरभरून मिळो. तुम्ही कीर्तिवंत व्हा, मोठेवंत व्हा, महान व्हा, पैशावाले व्हा आणि उद्योगपती व्हा चांगले. हे सर्व तुम्हाला मिळण्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि शेवटी जाता जाता काही टिप्स आहेत जे आपल्याकडे बक्षीस आहेत ते बक्षीस देणं सुरू आहे. हे बक्षीस ऑफिसमधून तुम्ही सर्वांनी मागच्या महिन्याचे बक्षीस घेऊन जा. त्यानंतर रेफरल इन्कम ज्यांनी बँक डिटेल दिल्या त्यांचं इन्कम आज सगळ्यांना गेलं असेल त्यांच्या अकाउंटमध्ये. ज्यांचे अकाउंट अपडेट नसतील त्यांनी अकाउंट अपडेट असेल अपडेट चेक घ्या. पण ऑफिसमधून उद्यापासून चेक मिळेल. चेक घ्या आणि बँक अपडेट करा. कारण या महिन्यापासून सगळं तुमच्या अकाउंटला जाणार आहे. ज्यांचं जर शॉपिंग वॅलेट दिसतं तुमच्या मोबाईलवरती त्यांनी ते शॉपिंग करा. 65 रुपये 50 वरती इन्कम असेल शॉपिंगचं ते तुम्ही त्याच महिन्यात शॉपिंग करा. तर तुम्ही शॉपिंग नाही केलं त्याच महिन्यामध्ये तर ते 1 तारखेपासून 0 होणार, नंतर भरायचं नाही. म्हणून प्रत्येकाने ते शॉपिंगचा उपयोग करा आणि तुम्हाला ते फ्रीमध्ये आहे. पैसे द्यायचे नाही. तेवढं शॉपिंग केले ऑफिसमध्ये चिठ्ठी मिळणार तुम्हाला. चिठ्ठीमध्ये घ्यायची आणि सामान कधी काय. तर जाता आता परत एकदा तुम्हाला सुरू येतो. आणि इथे आता तुम्ही बाहेर गेलात की तुम्हाला सगळ्यात तुम्हाला चहा मिळाला, बिस्किट मिळालं. आता गेलं तर तुम्हाला बाहेर खाली ग्राउंडला इथे हॉल आहे. त्या हॉलमध्ये तुम्हाला नाश्ता आहे, गरम गरम करा मस्तपैकी. आणि नंतर नाश्ता झाल्यानंतर आपल्या तिथे काय तुम्हाला लॉकर घ्यायचे असतील तर लॉकर घेऊन 100 रुपये काय ते डिपॉझिट असेल ते द्या. त्याची फीस आहे 100 रुपये ते द्या. भांडणं करू नका अजिबात. पण रूम घ्यायचे असेल तर पैसे देऊन रूम घ्या. आणि ते जनरल रूम तुम्हाला दिलेलं आहे त्या जनरल रूममध्ये तुम्ही चेंजिंग करू शकता. आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही ज्याच्यासोबत भांडणार तीच तुम्हाला पैसे कमवून देणारी असेल असं करू नका. असं समजा या सगळ्याच माझ्या पैसे कमवून देणाऱ्या महिला आहेत तर कोणाला अजिबात भावू नका. हे आपलाच कार्यक्रम आहे. आणि जसे तुम्ही नाश्ता केला की लगेच चेंजिंग रूममध्ये जाऊन इथे मोठे आता आनंद की ते पूल नाही आहे कारण खोल आहेत भरपूर. तर आपल्या मुलं कोणी आणले असेल मुलांना सांभाळा कारण खूप खोल आहेत. एन्जॉय करा मस्त दिवसभर. 2:30 वाजता तुम्हाला गरम जेवण मिळणार. व्हेज नॉनव्हेज सगळं काय हे मस्त घ्या. त्याचा उपयोग घ्या नवीन रिसॉर्टचा. आणि परत मध्ये 2:30-3 वाजता जेवण घेतल्यानंतर तुम्ही आराम करा, विश्रांती करा. विश्रांती ठरवा की मला उद्या पुढे जायचं आहे, किती महिलांना भेटायचं आहे ना. आणि नंतर 3 ते 4 परत पुलावरती जा, स्विमिंग करा, रेन डान्स करा. तुमच्यासाठी खास 2 महिला इथे डान्सर बोलले आहेत. त्यासोबत मस्तपैकी डान्स करा. त्या महिला कारण असंच आपण सहज नाचत नाही, कोणतरी नाचवायला पाहिजे म्हणून म्युझिक सोबत आहे आणि 2 महिला पण सोबत आहेत मस्तपैकी डान्स करण्यासोबत. आणि हे झालं की नंतर परत 4 वाजता बाहेर पडा. 4:30 वाजेपर्यंत तुम्ही फ्रेश व्हा परत. आणि 4:30 नंतर परत तुम्हाला मस्त गरम चहा नाश्ता मिळेल. चहा नाश्ता घेतली की 5 वाजता तुमचं कोणतरी बाहेर वाट बघते जे तुम्हाला सकाळी घेऊन आलेलं आहे ना. मग तुमच्या बाहेर वाटलं तुम्ही मस्त गाडीमध्ये बाहेर जा, गाडीमध्ये बसा आणि स्टेशनला पोहोचा. स्टेशनला गेल्यावर घाई करू नका कारण एक गेली की दुसरी मुंबईमध्ये असंच आहे. एक गेली की दुसरी रेडीच असते. त्यामुळे घाई करू नका. बरं आहे ना. घरी कोणतरी वाट बघतंय की सकाळी 5 वाजता उठून गेलेली आहे.
बरोबर की नाही? मग ते घरी जा आणि घरी गेल्यानंतर त्यांना सांगा की आम्ही सुखरूप पोहोचलेलो आहे आणि ज्यांनी तुम्हाला इथे आणलं त्यांचे आभार माना की तुमच्यामुळे आज आम्हाला एवढा आनंद घेता आला. त्यांचे खरं आभार माना. धन्यवाद.